Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. काय तुम्ही घर घेताय उत्पन्नाचा सोर्स म्हणून किंवा एफडी करून ठेवली आहे? मित्रांनो, आज मी SIF बद्दल असं एक प्रोडक्ट डिस्कशन करणार आहे जे तुमच्या एफडी रेटला पण बीट करेल, तुमच्या जे काही घराचं भाडं येतंय त्याला सुद्धा बीट करेल आणि एक सेफ आणि चांगले रिटर्न तुम्हाला मिळवून देऊ शकेल असं मला वाटतंय. तर नक्की या प्रोडक्टबद्दल माहिती करून घ्या, त्याचे काही खास खळगे ते माहिती करून घ्या आणि एक चांगलं वेल्थ क्रिएशनचं टूल इथं प्रेझेंट मी आज करणार आहे जे SIFच्या माध्यमातून आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंजाळकर. SIF स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. बघा मित्रांनो, स्पेशल काहीतरी याच्यामध्ये आहे असं आपण मानून चालूयात आणि नक्कीच याच्यात खूप साऱ्या स्पेशल गोष्टी आहेत. आता एक प्रोडक्ट आलंय जे स्पेशल आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी 65 to 70% जे पैसे आहेत EMचे ते आर्बिट्राजमध्ये लावलेत. आता आर्बिट्राज ही काय भानगड आहे? तर साधं सोपं समजून घ्यायचं असेल तर एक असतं स्पॉट आणि एक असतं फ्युचर. स्पॉट म्हणजे कॅश मार्केटमध्ये समजा रिलायन्स आहे, त्याचा रेट 1000 रुपये चालू आहे, ठीक आहे. तर मार्केटमध्ये जेवढे काही इंटरेस्ट रेट आहे त्या अकॉर्डिंग फ्युचरचा जी किंमत आहे ती ठरणार. म्हणजे तुम्ही आज घेण्याऐवजी फ्युचरमध्ये माल घेणार आहे, आत्ता घेतलं तर मी काही डिस्काउंट देईल, पण फ्युचरमध्ये घेणार आहे तर मी एक रेट तुम्हाला सांगणार बिकॉज ऑफ मला त्याचं बेनिफिट पाहिजे. तर समजा 6% आत्ता मार्केटमध्ये जनरल आपण मानूयात की स्प्रेड आहे किंवा इंटरेस्ट रेट आहे. तर या कंडिशनमध्ये फ्युचरचा जो रेट असणार आहे तो असणार आहे 1006 रुपये. आता हे तुम्ही काय केलंय? कॅशमध्ये गेलात आणि इथं बाय केलं, इथं काय केलं? बाय केलं आणि इकडे जाऊन सेल केलं. तर ऑन द स्पॉट काय झालेलं आहे? तुमचं प्रॉफिट बुक झालंय ते म्हणजे 6 रुपये. 6 रुपीज तुमचं ऑन द स्पॉट प्रॉफिट बुक आहे. कारण मॅच्युरिटीला, महिन्याच्या मॅच्युरिटीला दोघांची किंमत सेम असणार आहे. म्हणजे इकडे सेल केलंय, वरती जाईल खाली जाईल, तो गॅप त्याला मिळेल. इकडं बाय केलेलं आहे, वरती जाईल खाली जाईल, त्याचा गॅप त्याला मिळेल. म्हणजे दोघं एकमेकांना काय करतायत? कव्हर करतायत असं म्हणूयात. हेज करतायत असं नाही म्हणतात, कारण ऑन द स्पॉट मी प्रॉफिट बुक करून टाकलेला आहे. मला याच्यात आता काही भारी नुकसान होणार नाही, भारी फायदा नाही होणार. 6 रुपीज इज माय प्रॉफिट. तर अशा पद्धतीने जर हे आर्बिट्राज करणार 60 to 70% पोर्टफोलिओला, तर टेंटेटिव्हली मला असं वाटतं की वर्षाकाठी हे 6 ते 7% विदाउट रिस्क और व्हेरी लो रिस्क बनवतील. 6 ते 7% इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. बरं, दुसरं याच्यामध्ये ते 25% काय करणार आहेत? हेज करणार आहेत, नेकेड पोझिशन घेणार आहेत. जिथं त्यांना स्कोप वाटेल तिथं ते विकणार आहेत, विकत घेणार आहेत. आणि मला असं वाटतं की यांनी कव्हर पोझिशन जरी घेतल्या तर 2-3% वार्षिक शोर शॉर्ट बनवू शकतील. मग हे 6% किंवा 7%, हे 3% जर ह्यांनी बनवले तर वर्षाकाठी मला असं वाटतं की हा फंड बेअर मिनिमम और वाईटात वाईट तो 6+3% म्हणजे 9% करू शकतो. पण एक्सपेक्टेशन ठेवताना मी असं म्हणेल की तुम्ही 7% ते 9% एक्सपेक्टेशन ठेवा. दॅट इज द बेटर व्ह्यू. हे तर मिळायलाच पाहिजे, याला तर काय अडचण नाही. आता 6 ते 9%. आता तुम्ही म्हणाले याच्यात काय मोठी गोष्ट आहे भाऊ, आम्ही बँकेत FD केली तर आम्हाला पण 6-7% मिळतात. इकडे काय, बँकेत FD करतायत त्याचे पैसे मिळत आहेत, त्याला इक्विटी, त्याला टॅक्सेशन जे आहे ते तुमच्या जे काही रुटीन अर्निंग आहे त्याच्यामध्ये मिक्स होतंय. जर तुम्ही 30% टॅक्सेशनला येत आहे आणि जर तुम्हाला 7% रिटर्न मिळत आहेत बँकेतनं, तर तुमचं 7-21 म्हणजे -2.1%. म्हणजे तुमच्या हातात जे पर्सेंटेज राहणार आहे ते राहणार आहे 4.9%. मग बँकेत FD केली तर तुम्हाला ॲब्सोल्यूट रिटर्न मिळणार आहे 4.9%. आणि या केसमध्ये 6% महागाई असेल तर तुमचा रिअल रेट ऑफ रिटर्न -1.1 होतो. म्हणजे तुम्ही पैसे बनवले नाही, तुम्ही पैसे घालवले. बघा, रिअल रेट ऑफ रिटर्न ही काय कन्सेप्ट आहे की तुम्हाला 7% रिटर्न मिळाले, बरोबर. महागाई किती वाढली या काळात? 6% महागाई वाढली उदाहरणार्थ. म्हणजे तुमचा रिअल रेट ऑफ रिटर्न काय झाला? 1%. ठीक आहे. आता पण बोंब अशी आहे की या 7% हातात नाही भेटत तुम्हाला, याच्यावरती टॅक्स भरायचा आहे.
टॅक्स समजा तुम्ही 30%, आता 37% कडे जाते, पण 30% आपण घेऊयात. 30% जर तुमचा इकडे टॅक्स गेला तर पहिलं तुमचं काय होणार 7%. 30% टॅक्स म्हणजे 7-21 2.1%, हे मायनस होणार. मग इक्वल टू तुम्हाला मिळणार किती 4.9% रिटर्न. आणि महागाई किती चालू आहे मार्केटमध्ये 6%, किंवा हा महागाई वाढते 6%. तर तुमच्या हातात मायनस किती होत आहे 1.1%, म्हणजे तुमचे पैसे मायनस होत आहेत दर वर्षाला 1.1% जर तुम्ही FD करताय. सो दिस इज द प्रॉब्लेम. मग आता हा जो फंड आहे स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये, हा फंड काय करतोय तुम्हाला इक्विटी टॅक्सेशन देतोय. इक्विटी टॅक्सेशन मग जर तो देतोय आणि तुम्हाला 7% रिटर्न मिळत आहेत असं मी कन्सिडर केलं, तर याच्यामध्ये 10 लाख रुपये तुमचं तिकीट साईज आहे. 7 म्हणजे 70,000 रुपये वाढणार. पहिलं तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स इक्विटी टॅक्सेशन असेल तर 1.25 लाखापर्यंत लागतच नाही. म्हणजे जर तुम्ही 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि 12.5% 1.25 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही, म्हणजे तुमचे 11,25,000 रुपये झाले वर्षभरात, तर 1.25चा तुम्हाला गेन झालाय वर्षभरानंतर, म्हणजे याला नो टॅक्स आहे. म्हणजे हे 7% अख्खेचे अख्खे तुमच्याकडे आहेत. मग 6% जरी गेलं महागाई तर 1% रिअल रेट ऑफ रिटर्न आहे. पैसे तुमचे वाढत आहेत, कमी नाही होते. सो हे प्रोडक्ट मला खूपच इंटरेस्टिंग आणि अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि मी थोडंसं जर चर्चा केली, बऱ्याचशा गोष्टी केल्या. मी येत्या वीकमध्ये जे काही SIFचे फंड मॅनेजर आहेत त्यांना पण बोलवलं आहे, त्यांचा पण इंटरव्ह्यू करणार 1-2-3 लोकांचा, जेणेकरून जे आत्ता चालवत आहेत SIF बद्दलचे तुमचेही काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. फंड मॅनेजर्स माझं बोलणं चालू आहे, ते पुण्याला आले की माझ्याकडे येतील आणि वी विल टॉक डायरेक्टली की ते कशा पद्धतीने मॅनेज करतायत, काय करतायत. ईच अँड एव्हरीथिंग वी विल डिस्क्लोज ऑन दिस चॅनल. सो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. मी फार इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय. बघा, FD पेक्षा बेटर मी असं म्हटलं बिकॉज याच्यात रिस्क लोअर साईड आहे. लोअर साईड काय, आर्बिट्राजमुळे रिस्क कमी होते. आणि ह्यांनी जर हेज प्रोडक्ट हेजिंग केलं 25% मध्ये, किंवा जरी हे शांतीनं बसले ना मनी मार्केटमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला एक 7-8-9% रिटर्न जनरेट करू शकतात. आणि 7-8-9% ते पण इक्विटी टॅक्सेशनच्या हिशोबाने बेस्ट आहेत. म्हणजे जे लोक FD काइंड ऑफ प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा घरं घेत आहेत लोक, कशासाठी तर रिटर्नसाठी. तर बघा, साधारणपणे 50 लाखाचं तुम्ही घर घेता, ठीक आहे. भाडं किती मिळतो 50 लाखाच्या घराला भाडं समजा मिळतंय 15,000 रुपये उदाहरणार्थ, तर वर्षाचे तुम्हाला मिळत आहेत 1.80K लाख समजा, ठीक आहे. मग 1,80,000 50 लाखाला, तर त्याचं इंटरेस्ट यील्ड जर आपण काढलं 1,80,000 18 झाले का, हां 1,80,000 डिवायडेड 50 lakhs, तर इंटरेस्ट यील्ड ज्याला म्हणूयात गुणिले 100, आय थिंक हे 2.4% वगैरे येईल. आता 2.4% कुठं आणि काय कुठं, समजा हे जरा कॉम्प्लिकेटेड होईल समजायला. आपण 1 करोडचं एक्झाम्पल घेऊ. 1 CR कोचं घर घेतलं तर भाडं किती मिळतंय 30,000, 25,000 सगळे खर्च जाऊन 25,000 रुपये, तर वर्षाचे तुम्हाला मिळत आहेत 3 लाख रुपये, ठीक आहे ना. 3 लाख रुपये हा तुमचा काय झाला वर्षाचा गेन झाला. 1 करोडला 3 लाख म्हणजे किती टक्के रिटर्न येतो 3% वर्षाला. बरं, कॅपिटल गेन होईलच असं नाही, झालं तर 12.5% फ्लॅट तुम्हाला कॅपिटल गेन भरायचं आहे. इकडे सुद्धा रिअल इस्टेटमध्ये सुद्धा. मग आता तुम्ही हेच 1 करोड रुपये उचलून SIF मध्ये टाकले घर न घेता, आणि दर महिन्याला नाही घेता येणार, अजून तशी क्लिअरिटी नाही माझ्याकडे, पण मी म्हणतो वर्षाला तुम्हाला 9 लाख रुपये मिळणार आहेत. इथे काय 3 लाख रुपये मिळत होते, 3 lakhs घर घेऊन, पण हेच पैसे SIFला गुंतवून किती मिळतात 9 लाख रुपये. वर्षाचे 5 लाख काढले ना तरी मला वाटतं तुम्हाला चांगलं भाडं आणि प्लस गेन आणि लो रिस्कमध्ये मिळणार. दॅट इज व्हेरी 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 क्रुशल. तर जी लोक सेकंड घर घेण्याचा विचार करतायत रेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी, बरं कॅपिटल गेन हे जे वाढत राहतील ना पैसे 4 मधले राहिलेले, हे जे 4 शिल्लक तुम्ही ॲडव्हान्स इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये राहील ना, ती तुमचं कॅपिटल गेनला कधीच बीट करेल. सो जी लोक रिअल इस्टेटमध्ये भाडं मिळवण्यासाठी घर घेणार आहेत, काय करणार त्यांच्यासाठी हे जे प्रोडक्ट आहे लो रिस्कमध्ये खूप बेस्ट आहे. कोणतं आहे काय त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे, खाली एक फॉर्म आहे तो भरा,
तुमची काय रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे, काय आहे, त्यानुसार आम्ही तुम्हाला हे प्रोडक्ट सगळं पिच करू आणि यू कॅन टेक कॉल. ठीक आहे. सो ज्यांना पाहिजे त्यांनी खाली फॉर्म आहे त्याच्यामध्ये भरा. हे झालं कोणासाठी? ज्यांना घर घ्यायचं त्यांच्यासाठी. जे FD करतायत, काय होतं FDमध्ये की बाबा आम्हाला रिस्क नको आहे. आता या प्रोडक्टमध्ये रिस्क कमी आहे. याचं कारण काय? आर्बिट्राज. आर्बिट्राज म्हणजे ऑन द स्पॉट प्रॉफिट बुक आहे. जरा माहिती नाही आहे तर गुगल करा, माझं ऐकतंच आहे, मी सांगतो त्याच्यामध्ये नसती रिस्क. आर्बिट्राजमध्ये किती रिस्क आहे असं तुम्ही विचारा गुगल बाबाला, याला त्याला, ते पण सांगतील. किंवा अजून एक्सपर्ट कोणाचं गायडन्स मिळत असेल तर ते घ्या आणि जाणून घ्या. आता FD करता, FDला मी तुम्हाला सांगितलं रिअल रेट ऑफ रिटर्नचं कॅल्क्युलेशन केलं तर FD करून ते पैसे घेण्यापेक्षा वर्षभराचे पैसे बाजूला करा. समजा 11 लाख रुपये तुम्हाला FDला किती मिळत आहेत बाबा? महिना 500 रुपये समथिंग मिळत असेल, समथिंग 500 समथिंग 1 लाखाला, तर 10 लाखाला तुम्हाला एक 5-1 हजार रुपये मिळतात. तर 60-70 हजार रुपये लिक्विड फंडला ठेवा, बाकीचे 10 लाख आहे ना भाऊ पैसे SIFला टाका आणि वर्षानंतर परत ते पैसे लिक्विडला घेऊन तुम्ही तुमचं रेग्युलर अर्निंग पण मेंटेन करू शकता आणि बेटर अर्निंग तुम्हाला मिळू शकेल. बघा, हे फार ॲग्रेसिव्ह लोकांसाठी प्रोडक्टच नाही आहे. ज्यांना 12-15% बनवायचे त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंड किंवा जे इक्विटीचे SIF आहेत त्याच्याकडे जावं. पण ज्या लोकांना सेफ सिक्युअर पाहिजे त्या लोकांसाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे असं मला वाटतं. दॅट्स वाय आय केम हिअर. जी लोक FD करत आहेत आणि जे लोक घर सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी घर किंवा रिअल इस्टेटचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट अप्रतिम आहे. ज्या लोकांना याची माहिती पाहिजे, मी तर सांगितलं फॉर्म, आणि तरी नाही समजत ते फॉर्म भरायला तरी मला इथे SIF चॅट बॉक्समध्ये टाका. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून याच्याबद्दलची माहिती देईल. व्हिडिओ आवडला नसेल आणि असेल तरीसुद्धा याला शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रीयन माणूस इथेच मागे आहे की आपण चांगल्या गोष्टी स्प्रेड करत नाही. कोणी जर चांगलं मार्केटमध्ये काहीतरी घेऊन आलं आहे किंवा माहिती देत आहे तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. माझ्यापुरतं मर्यादित किंवा नको सांगायला कोणाला, अशा पद्धतीची मानसिकता आहे. सो ही मानसिकता तोडा. जरी नाही समजला हा व्हिडिओ तरीसुद्धा याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. जो FDमध्ये पडलेली लोक आहेत किंवा राहिलेली लोक आहेत किंवा रिअल इस्टेटमध्ये जाऊन मोठी पैसे इन्व्हेस्टमेंट करून रिस्क घेत आहेत त्यांच्यासाठी 10 लाखापासून रेग्युलर अर्निंग पण येऊ शकतं आणि रिस्क फार लो आहे. त्याच्यामुळे ह्या प्रोडक्टकडे, या SIFच्या प्रोडक्टकडे नक्की पाहिले गेलं पाहिजे. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.